काय झालंय माहिती का, सोनानं केलं इडली सांबर आणि म्हणली सगळ्या जोडीदारांना घेऊन या. मात्र आवडती बाबा. हे फक्त आज गाणं पण कुठे दिवस जाणार आम्हाला डायरेक्ट नाश्त्यालाच घरी. अरे छोट्या बघितली का ये मेटी छोट्या? खरंच की आई बाळू काकांना काय काम नाही, असं कुठे बी लावतात आणि जातात निघून. मला वाटतं गाडीतलं पेट्रोल संपलं असेल आणि ती पेट्रोल आणा गेलं असेल. नाही तसं नाही, आरती किती पिलं ना तर गाडी पडून देत नाही, गाडीवर जीवायला का? गाडी पडून देत अरे नाही तर गाडी लावायचं हीच नाही का. हे छोट्या असं बी त्या बाळकाला गाडीची काय गरज नाही. चल घ्या अशी बंगारात कोण येऊ. अरे काय गाणं म्हणतोय का भांगारात टिकले पाहिजे, ह्याला तर असलंच फक्त गावलं पाहिजे भांगारात टिकू. बाळकोकाची लक्ष्मी आहे लयला का आम्ही दोघं फिरलो याच्याव, तुला काय कळतं का नाही. घ्या घ्या मग लक्ष्मी घरी. थांबला का वाच. अरे उचल की काय बघतोय. काय अरे काय झालं? बाळू काका बाळू काकाला का काढू नका त्यांना. हे छोट्या थांबाला का अरे माझा ऐक काय गाण्याला का. अरे माझा ऐक काय माहिती का पोरांनो, अरे ह्यो घातपात सुद्धा असू शकतो. काय वाई सुद्धा आला नाही का बाळू काका. नाही काय गाणं मला जाऊ दिला का गाणं. मला काय वाटते माहिती का, आम्ही अरे कोणतरी बाळकाला इथं मारून टाकला असं. पप्या तू काय कर, लवकर जाऊन भाऊला बोलवून आण पटकन जा. अरे तसं नाही, पोलीस केस आहे. अरे काय होतं माहितीये का, मागच्या बऱ्याला सुद्धा भावाचा ऍक्सिडेंट झाला, एक जणाला मदत करायला गेलं, कोणाची केस आगाव पडली, 15 वर्ष आतमध्ये होत. पडू दे माझ्या केस पडली तरी. आमचं नाही का बाळकाका? आमचं नाही का? थोडं समजून बघू कोणी मारलंय काय कर नाही काढू ऐक ज्येष्ठांना होते त्यांच्या मार्गदर्शनात चाललो का, म्हणजे आमचं नाही का बाळकाला का? अरे तोपर्यंत बाहेर काढू नका बाळू काय लागा गाणं तू. अरे गाण्यात ऐकला का? अरे का बाळू कसं पडलं बघ काय लागा. मला बघून नुसतं बघून येऊ दे गेला. अरे तू छोट्याला साईडला घे तू साईडला काय काय केला का. अरे थांबला का छोट्या. हे का ना. अरे छोट्या तू नको लागा टेन्शन घेऊ. काय काढा केला काय लागा. ए, गपला का छोट्या तू? अरे छोट्या आमचं नाही का बाळकाला का? अरे पण येऊ दे ना, ज्येष्ठ लोकांनी येऊ दे. आपण कुसून काढायचं कर गाणं. अरे आमिर आपण सगळं करू, पण अरे मोठ्यांचा सल्ला तर घेऊ दे. मला काय वाटते माहिती का, कमीत कमी 4 दिवस झाली तर बाळका पाडल्यात. काय लागा काय गाणं लागा? 2 मिनिटं. अरे गाण्याला का 4 दिवस पडला असं दिसलं असतं की का मला तितकं मी माझा जीव नाही का बाळका खायला का गेला का ती कसं पडलं बघ तिला का नाही गाणं बघ काय केलं. आतू गाणं आतू अजून सुद्धा आलं नाही का ती. बाळू काका ओ बाळू काका. पाटील मला रामभाऊ किती चिपाड गेली कारखान्याला, किती चिपाड गेली यंदा. काय रामभाऊ जिबेला हाडबीड आहे का नाही. अहो मनगट एवढा उचमाचा जाडीला आणि 1.5 परस उंच, हा सगळा अक्का फड आणि त्याला तुम्ही ते पाडा म्हणताय. अव सुभाषराव कारखाना चालू झाला का नाही, 15 दिवस माझ्या उसातल्या फळातली बैलगाडी हालत नव्हती. तुमच्याच कारखाना चालायचा 15 दिवस. मग आता अहो सगळ्या मुवाया का नाही अंगा खाद्यावर वाहिलेले आणि बैलगाड्या निघायच्या तुग. अख्खा कारखाना पट्ट्याच्या फडात 15 दिवस चालायचा. आणि ही खपत नाही ना, देखत नाही ना, ह्या झाला राजकारणी म्हणून मला टिपाडा म्हणून हे नव्हते. नाही बाबा, मी काल कारखान्यावर गेलतो माझ्या ऊसाचं टनेज विचारायला. 1000 टन गेले. गेला असेल की मग तुमचा 1000 टन ऊस गेलाय. आता आणि तुम्ही काय सांगताय 15 दिवस माझ्या ऊसाव कारखाना चालायचा. चालणार की एक मुळी रोज निघायची. 15 दिवस कारखान्याला घालत होता, तुमच्या ऊसाव कारखाना चालत नव्हता. ए बैलगाडीची रांग असायची निसते ग बैलगाडीची. त्या काळात ट्रॅक्टर नव्हती. सुभाषराव, कालच कारखान्याच्या चेअरमनने मला बोलवून घेतलं होतं. कशाला? सत्काराला. तुमचा हा, कशाबद्दल? तिथं मी गेलो, 2 क्रेन आणल्यात. अरे म्हणले कशाला क्रेन आणल्यात? ते म्हणले सरप्राईज आहे. ह्या क्रेनच्या एका टोकाला हाराचं टोक बांधलेलं, ह्या क्रेनच्या एका टोकाला हाराचं टोक बांधलेलं. भला मोठा हार गेले गेले माझ्या गळ्यात टाकला. आता अरे मला झालंय काय, मी काय आमदार का खासदार, सामान्य कार्यकर्ता मी. म्हणजे रामभाऊ कामच तुम्ही असं केलंय. पाटील तुम्ही जी सांगितलं ना मला ऊसाची तुमची, ज्या मला असल्या ज्या गोष्टी आवडत नाहीत ना
ते माझ्या पुढे काढल्यावर मला लय राग येतो तुम्हाला हार का घातला का मी ते सांगतोय. अहो ह्यांनी सोसायटीचं बेबाकी नील झाली ऊसाच्या बिलातून अरे अरे अरे. म्हणून सत्कार केला असेल. मला वाटलं आश्चर्याचा धक्का बसेल. सुभाषराव ह्यांना सांगण्यात अर्थ नाही. ही स्वतःच खरं करणारा माणूस आहे. म्हणून हे हार माझ्या गळ्यात कशाला, गुलाब पुष्प कशाला एवढा मोठा, बरं 125 फुटी हार, आता मी उडूसा 5.25 फुटी. अरे म्हणजे चुकतंय काहीतरी. म्हणजे चेअरमन का मला एवढा सत्कार काल. चेअरमन म्हणजे कामच तुम्ही तसं केलं. ज्या दिवशी कारखाना सुरू झाला त्या दिवशी रामभाऊचा पहिला ट्रक गेला कारखान्यावर, आणि ज्यावेळेस कारखान्याचा पट्टा पडला शेवटचा ट्रक सुद्धा रामभाऊचाच. आणि मध्ये रोज असं ट्रक कित्येक चाललं होतं. 4 महिने 4 महिने सतत 4 महिने ऊस चालला होता माझा. एवढं टनेज. आता तर 7-8 हजार टनेज गेलंय आणि अजून तर बाकीचं बिल यायचंय. 7,000 टन. 8,000 टन. मग शेवटचा ट्रक ऊसाचा होता का मडीचा होता हो? हो रामभाऊ. विचारा बरं. ऊस किती लावला होता तुम्ही? साधारण 5.25 एकर ऊस होता. 5.25 एकरात 7 ते 8,000 टन ऊस निघाला. असलं कसलं एव्हरेज जगाकडे? त्याला तर रामभाऊ म्हणतात. जगातनं बियाणं आणलं होतं. जगातनं जिथं संशोधन केलेलं बियाणं मिळतं ऊसाचं तिथनं मी बियाणं आणलं. नाही तुमच्या दोघांच्याच ऊसावने काय कारखाना चालला होता काय आपला? का माझा काय ऊसच नव्हता का? का मी घरी खाल्ला नवरा बायकोनं ऊस? हा असू शकतं, मला माहित नाही. आता तुम्ही गुराला घालता, तुम्ही कुठे कारखान्याला घालता? 7 आणि 8,000 टन ऊस असतो. अरे ह्या गावात, ही आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे रामभाऊ. ह्या गावात चांगलं काय सांगायला गेलं बघवतच नाही. खेकडा पद्धत. भाऊ तुम्हाला घरी हुड काय गेलं तू की? ए पप्या, काय दापा देतोय? अहो बाळू काका, त्याचं काय झालं बाळाचं? काय म्हणला तुला? अहो बाळू काका मेलं वाटतं. काय झाले? अहो नेताच्या आवाज तुझ्या खड्यात पडले तर. पाटील पडले ते. अहो गाडी तर उशीर झाला पडले.